आजचा क्लायमेट असणार आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश राठोड आणि त्याचबरोबर नंदन पाटील. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहोत बॉलिंग मार्कवरती नाझिम गुल्ली यांना. लास्ट मॅच मध्ये सर्वेशने जी पहिल्या षटकामध्ये बॉलिंग केली होती असं वाटलं की मॅच शेवटपर्यंत जाईल, मात्र त्यानंतर देवाद्वाला 2 षटकार बाळाच्या बॅटमधून. बाळाची जी कॅच सोडली सेकंड ओव्हरमध्ये केजूच्या, तिथून ती फार लवकर मॅच बनत गेली बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. एक एक कॅच महत्त्वपूर्ण आहे. आता नॉकआउट स्टेजला तुम्ही आहात, लीग स्टेजच्या मॅचेस कंप्लीट झालेल्या आहेत. इथून हरले तर सीझन 6 ची तुम्हाला वाट पाहावी लागेल. ऑन साईडला लिफ्टीसाठी आपण पाहतोय मिड विकेट आहे डीप मध्ये, आणि त्याचबरोबरीने एक्स्ट्रा कव्हरला सध्या आपण पाहतोय मिड ऑन मिड ऑफ 8 ठेवलं. फर्स्ट लिफ्ट ठेवली दीपूने, मागे फाईन लेग आहे, स्क्वेअर लेग आत आहे. नाझिम पहिला बॉल ऑफ स्टंपचा बाहेरचा बॅकफुटला कट केला, पॉइंट आहे, रेडी आहे, मात्र यावेळेला थोडंसं फंबल झालं. नंदन चान्स घेत होता पहिले धावेसाठी, पण प्रथमेशने मी म्हणेन चांगला कॉल दिलाय, कारण तिथे बॉल थोडासा लेट आपण बघितला फिल्डरने सोडलाय. अगोदर त्यालाही चान्स होती थ्रोसाठी. जरूर कॉलिंग खूप महत्वाची असणार आहे, आणि तेच आपण बघितलं की नंदनने अगोदर धाव घेण्याचा प्रयत्न केला, नाकार होता पूर्णपणे प्रथमेशचा, आणि खरं तर योग्य तो निर्णय घेतला. 6 ओव्हरची मॅच आहे, भागीदारी महत्वाची आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट नकोय. ओहो, स्विच हिटचा प्रयत्न होता, बॉल किती बाहेर निघाला, डायरेक्ट हिटला चान्स होती, ती घेतली देखील होती. बॅकअप येते आणि पहिली धाव येत असताना ती 22 आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या आरोही एंटरप्राइजेस साठी. पहिली धाव आपल्याला स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळते. नाझिम गुल्लीच्या प्रथम बॉलिंग विकेट टू विकेट सध्या तरी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते, आणि या सेशनमध्ये जरूर प्रयत्न असतील की 60 प्लस धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. पहिल्या मॅचमध्ये धावा चेज झालेल्या आहेत की त्या अनुषंगाने 70 प्लस धावा गरजेचं असतील, कारण का त्याच्यानंतर आपल्याला लाईट्स नक्कीच ऑन पाहायला मिळतील, आणि कदाचित ड्यू फॅक्टर किती वाजता किंवा कुठल्या सुमारात येतोय हे देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. नाझिम फुल टॉस आहे, लॉफ्ट केला मिड ऑन आत, आणि बॉल लॉंग ऑनच्या दिशेने. किंग ऑफ रिंग नंदन पाटीलचा पहिला षटकार. टॉस पडला आणि स्ट्रेट बॅटने चांगला हिट थांबला होता. एज आहे, धावतोय दीपू, पण थोडासा लांब राहिला. सिलिमिडॉन कडे बॉल होता, हवे जरूर चान्स होती, बट ती कन्वर्ट करता आली नाही. एक धाव, आणि सध्याचा धावफलक आपण पाहतोय 8. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. रन्स देखून बघतो आपण 8 स्कोर बोर्ड वरती. नाझिम गुल्ली पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, आणि मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेटचं. नाझिम गुल्ली म्हटलं की एक सिनियर खेळाडू के, आणि अजूनही सुंदर अशी बॉलिंग ते करतायत. आजही तीच कला आपण पाहतोय त्यांच्या बोटांची ऍज अ बॉलर. ओ, बाहेर निघत होता यावेळेला, बरोबर स्विच करत असताना प्रथमेश राठोडने बॉलला पाठवलं डीप थर्ड मॅन कडे. पहिल्या टप्प्यावरती चौकार. बॉलला ओळखणं फार गरजेचं आहे. मागे देखील प्रथमेशने ट्राय केलं होतं, पण तेव्हा बाहेर निघत होता बॉल. यावेळेला बरोबर स्विच करत असताना आपण पाहतोय त्याच दिशेने आला, त्या फ्लो मध्ये आला बॅटच्या, आणि या चौकारासोबत धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 12. आहा, स्लॉट मध्ये दिलाय, आणि थेट व्हीआयपी डाईस वरती षटकार आलाय प्रथमेशच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्कोमोझोन 18 फॉर नन, 18 धावा. आपण दोन्ही ओपनर्स कडून पाहतो आरो एंटरप्राइजेसचा. हा कर्णधाराचा आत्मविश्वास होता, कारण टॉस जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंग घेतली आहे. दोन्ही ऑफ ब्रेक टाकलेत शेवटी. स्विच हिटचा एक चौकार आपण बघितला, आणि त्यानंतर
सरळ बॅटने आपण बघितलं लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर प्रथमेशच्या बॅटमधून आलेला षटकार, धावा फलकावरती 18. चांगली सुरुवात आहे बघतो आपण या पहिल्याच षटकामध्ये. प्रतिम आणि दर्जेदार अशी बॅटिंग करत असताना ऑल इंडिया आयकॉन म्हणून प्रथमेश रन्स येत 18 स्कोर बोर्ड वरती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती सौरभ म्हात्रे, खराडीचा खेळाडू आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळेल. वे प्लीज थोडा कमी घ्या, जास्त वेळ चला. अंपायर्स आपण थोड्या सूचना देत राहायचं खेळाडूंना. पहिला P1 मध्ये सुंदर अशी आपल्याला बॅटिंग पाहायला मिळेल, खास करून प्रथमेश आणि नंदन पाटील कडनं. बाकवटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाही. चांगला चेंडू होता सौरभ पाटीलचा, जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. तेजस्वी पाटील आमचे आयोजक. नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखील वेगवान आहे, मात्र ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर आहे. इथं असताना व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स देखून बघतो आपण 19 धावा स्कोर बोर्ड वरती. नेक्स्ट बॉल. आडव्या बॅटना ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये बघतो आपण हा फिल्डर तिथे उपस्थित होईपर्यंत मी एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 20. सौरभ म्हात्रेला आपण पाहतो, मॅन फ्रॉम खार्डी. कालही जबरदस्त बॉलिंग ऍक्शन रिप्ले मध्ये आपण हायलाइट्स मध्ये सध्या पाहूयात. काल जी सौरभने बॉलिंग केली होती, विकेट आली होती. पुन्हा टॉप एजने आपण बघितला बॉल हवेत होता. डिसिप्लिन बॉलिंग, यंगस्टर आहे आणि गेल्या काही वर्षांमध्ये कल्याण डोंबिवलीचं ग्रामीण क्रिकेट ज्याने गाजवलंय. चान्स मिळाले TDPLच्या सीझन 5 मध्ये आणि जरूर आपण पाहतोय त्या संधीचं सोनं कालही ज्याने करून दिलं होतं. यावेळीचा चेंडू चांगला टॉप एज झाला असे काय, आणि नो बॉल आउटलाईन मध्ये. आय थिंक काही फ्लेअर्स आहेत. यस के काल जी सौरभ म्हात्रेने बॉलिंग केली होती त्या ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अंडर फ्लड लाईट आणि ड्यू फॅक्टर जेव्हा असतं, आपण म्हणतो की बॉल देखील तितका फ्लाय होत नाही हवेमधून, पण गोलंदाजाला देखील बॉलची ग्रीप मिळवणं हे देखील कठीण असतं आणि त्या परिस्थितीमध्ये जबरदस्त बॉलिंग. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अंपायर्सने नो बॉलचा सिग्नल दिलेला आहे. फील्डचे काही नियम असतात, त्या नियमांचं कदाचित उल्लंघन केलं असावं. ती चर्चा अंपायर सोबत फिल्डिंग करणाऱ्या टीमची सुरू आहे. सुरुवात तर आपण जर बघितली तर राहुलजी जबरदस्त झालेली आहे. टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय आपण पाहतोय आणि स्क्रीनवरती आपल्याला प्रोजेक्टेड स्कोर देखील पाहायला मिळाला 90. त्याचं एकमेव कारण दोन्ही बॅटर्सच्या बॅटमधून पहिल्याच ओव्हरमध्ये षटकार आलाय, तो देखील ऑपोनंट टीमच्या ऑल इंडिया आयकॉन नाझिम गुल्लीच्या अगेन्स्ट. डॉट बॉल. एकूण रन्स 20 धावा आपल्याला स्कोर बोर्ड पाहायला मिळतात आणि माघार घेतला आहे. अंपायरनं चर्चा केल्याच्या नंतर आता सांगतात की एक्झिट काय झालं होतं आणि योग्य तो निर्णय अंपायरचा देखील आपल्यापर्यंत आलाय. सुंदर बॉलिंग करत असताना सौरभ म्हात्रेनं कालच्या देखील रात्रीमध्ये सुपर बॉलिंग केली होती आणि आता देखील त्याच्या माध्यमातून चांगली अशी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. रन्स एकूण 20. षटक क्रमांक 2 पिठूचं. म्हात्रे समोर प्रथमेश. फुल टॉस ड्राईव्ह केलेला फटका चांगला आहे. डीप मध्ये चेंडू वेगाने चालला, स्क्रीनच्या दिशेने चांगली फिल्डिंग. सेकंडचा कॉल नाहीये. नंदन वेगवान कॉलिंग देखील केलेली आहे. दावीतनं एकच घ्यायचे, एका दावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21. फर्स्ट ओव्हरमध्ये मोठे फटके आलेले आहेत, एक चौकार 2 षटकार. मात्र या ओव्हरमध्ये ते पाहायला मिळाले नाही. चान्स घेतात दोन्ही बॅटर असं नाहीये, मात्र सौरभने डिसिप्लिन बॉलिंग केली आहे आणि पहिल्या 4 बॉलमध्ये चान्स दिले नाही बॅटर्सला. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पॉवर प्ले मधला नंदन चान्स घेईल जरूर. नंदन आता आपल्याला सेकंड एंडला पाहायला मिळतोय.
चांगली भागीदारी पहिला विकेट्स करीत आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट सध्या तरी बॉलिंग करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये सौरभ म्हात्रेच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल ओ द विकेट ना. चांगला चेंडू खोदून काढला समोर स्क्रीनच्या दिशेनं. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग, ग्राउंड फिल्डिंग आपल्याला चांगली आतापर्यंत के पाहायला मिळालेली आहे. सुंदर फिल्डिंग होतीये या पहिल्या इनिंग मध्ये. फुल लेंथ बॉल वारंवार टाकतोय सौरभ, पण चान्स देत नाही मोठ्या फटक्यासाठी. शेवटचा एक बॉल आणि बाकी आहे. 4च जावा फक्त या ओव्हर मध्ये कन्वर्ट करता आलं दोन्ही बॅटर्सला. जबरदस्त बॉलिंग. यापेक्षा चांगलं कमबॅक काय पाहिजे. जरूर पहिले षटक नाझिम गुल्लोचं मोठं राहिलं, त्याच्यानंतर मात्रेचा कमबॅक. विकेटची संधी होऊ शकते. डीप मधून फिल्डर पोहोचेल का. जज त्याचा चांगला आहे. जजमेंट सुंदर होतं. मग अखेर झैल जमिनीला दान झालेला आहे. चांगला हा प्रयत्न केला फिल्डरनं. खूप वेगानं तो दूरवरनं चेंडू पर्यंत पोहोचला देखील होता. बघूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर अखेरीस आपण रन्स बघितलं तर रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात. स्कोर बोर्ड वरती झालेले आहेत 23 जावा स्कोर बोर्ड वरती. हरिया प्लीज. बॉल बाहेर वळला, त्यामुळे पूल करत असताना तो बॅट वरती आला नाही आणि डीप स्क्वेअरला गेला. कॅच होतीच. शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचला होता चेंडूचा खाली. काल थोडीशी इंजरी झाली होती त्याला, योगेशला, आणि त्याने अटेम्प्ट केलंय. कॅच ड्रॉप झालेलं आहे. कमबॅक केलंय सौरभ मात्रने, कारण फर्स्ट ओव्हरमध्ये 18 होत्या राहुलजी आणि या ओव्हरमध्ये फक्त आपण पाहतोय 5. जे प्रोजेक्टेड स्कोर अगोदर आपल्याला 90 दाखवत होतं ते लगेच 69 वरती आलंय. नेक्स्ट मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी रिपोर्ट करायचं तुम्हाला. अर्जुन 11 टायगर आणि जय श्रीराम या 2 संघांदरम्यान सुपर 12 ची पुढची लढत आहे. कृपया करून टॉससाठी लवकरात लवकर रिपोर्ट करा. आपण 2 ओव्हरचा खेळ संपलाय. दाबो फलकावरती 23. चांगला कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. खास करून सौरभ मात्रेचं आपण कौतुक केलं पाहिजे. अनुषंगाने विकेट टू विकेट बॉलिंग केलेली. सुपर बॉलिंग. त्यानं फक्त 5 धावा खर्च केला. विकेट त्याला कदाचित शेवटच्या बॉलवरती मिळाले देखील होते असं आपण म्हणू शकतो. मग झेल ड्रॉप झाला योगेश कडनं. पुन्हा एकदा नाझिम गुल्ली बॉलिंग मार्कवरती सज्ज. पहिला बॉल राठोड ऑन साइडला खेचून मारलाय. जबरदस्त हिट. डीप स्क्वेअर लेगचा बार. राठोडचा रॉकेट षटकार. जबरदस्त शॉट होता. खेचून मारला. रॉकेट शॉक आपण नक्कीच म्हणू शकतो. जसं की उल्लेख केला की हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रथमेश ऑल इंडिया आयकॉन खेळाडू म्हणून डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये अप्रतिम क्रिकेट खेळतायत. राहुलजी पहिलं षटक नाझिमचं थोडंसं मागड होतं 18 धावांचं, तरी देखील कर्णधाराने पुन्हा त्यांच्याचकडे ती धाव ठोकली. तो विश्वास दाखवलाय आणि इथे भव्य स्वागत झालं राठोडकडून. पहिल्या बॉलवरती षटकार आला. 29 धावा. सौरभ मात्रेने सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक करून दिलंय. पाहूयात नाझिमचं कसं कमबॅक असेल की दुसऱ्या बाजून खेळतील. त्यानंतर 4th मॅच मध्ये श्रीराम फाउंडेशन. जबरदस्त लीग स्टेजला दोन्ही सामने त्यांनी जिंकले होते. डू ऑर डाय सिच्युएशन जेव्हा होती त्यांच्या अगेन्स्ट जागृती स्पोर्ट्स आहे, जो 4था सामना असेल. आणि सध्या जर आपण बघितलं प्रोजेक्टेड स्कोर 68 दाखवते. 30ला पहिला धक्का बसलाय. नंदन पाटील चांगला खेळ करत होते. स्टेप आउट झाले आणि सरळ त्यांना आता पॅव्हलियनच्या दिशेने आपण बघितलं जात असताना 3rd नंबरवरती मैदानाचा नवीन बॅटर आलेले आहेत. बाली आला. पॉवरफुल स्ट्रोक. चाबुक लॉंग ऑनचा बार षटकार. दिशेने फिल्डर धावतोय पण त्याला चान्स नाही. सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार.
जबरदस्त बॅटिंग. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि आरोही एंटरप्राइजेसची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एकूण स्कोरवरती 40 धावा आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 1 विकेट गेलेली आहे. सुपर बॅटिंग करत असताना या पहिल्या इनिंगमध्ये आरोही एंटरप्राइजेस या मॅचमध्ये. प्लीज गाई करा. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस रन्स. प्रथमेश राठोड अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये त्यांना डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये केलेलं. नक्कीच तुम्हाला हायलाइट्स पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेटवरती. जबरदस्त तो खेळला आणि आता देखील त्याची सुपर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते या महत्त्वाच्या मॅचमध्ये. सुपर 12च्या मॅच आहे, सुपर 6 मध्ये येण्याकरिता महत्त्वपूर्ण मॅच आहे आणि प्रयत्न देखील आपल्याला चांगले पाहायला मिळतात. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 40 झालेले आहेत आणि बॉलिंग मार्कवरती बॉलर सौरभ माथरेला कंटिन्यू केलेला आहे. वेळ जास्त झाला, प्लीज सोडावे कमी अंपायर्स. आपण थोडी सूचना देत चला खेळाडूंना. वेस्टर्नच्या मागे टीमचे कॅप्टन दबंग दीपू माई फिल्डिंग सेट करत आहेत. विकेट्स आहेत आणि काय बॅटिंग केलेली आहे प्रथमेशने आतापर्यंत. जबरदस्त त्यांनी क्रिकेट खेळलेला आहे आणि तुम्हाला नक्कीच हायलाइट्स पाहायला मिळत आहेत टेलिव्हिजन सेटवरती. खास करून रिव्हर्सचे फटके खेळले जात आहेत. एस अंपायर्स लाईट चला फ्लड लाईट्स. आपण लाईटमॅनला विनंती असणार आहे की आपण लगेचच लाईट ऑन करायचे आहेत. तीन ओव्हरचा खेळ संपला. 40 धावा फलकावरती आपण पाहतोय. 1 विकेट पडले आणि प्रोजेक्टेड स्कोर वारंवार आपण पाहतोय बदलत असताना. त्याचं प्रमुख कारण फर्स्ट ओव्हरमध्ये चांगल्या धावा 18 धावा आल्या होत्या. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये आपण फक्त 5च धावा बघितल्या. तर पुन्हा मागच्या नाजिमच्या षटकामध्ये 17 धावा. नाझिम गुल्लूने 2 ओव्हर्स टाकल्या. दोन्ही प्रोडक्टिव्ह राहिल्यात बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. नंदन पाटीलची अटॅकिंग सुरुवात आणि प्रथमेश राठोड देखील त्याच ईर्षेने आपल्याला मैदानाच्या आत पाहायला मिळतो आणि कर्णधाराने ऑलरेडी टॉस जिंकून त्यांचे इरादे स्पष्ट केले होते. आम्ही बॅटिंग करणार आहोत ऑस्ट्रेलियन स्टाईलने. आपण पाहतोय जबरदस्त खेळ. सुरुवातीला पॉवर प्लेमध्ये 4 जून बॅटिंग. थर्ड ओव्हरमध्ये देखील तीच आपल्याला कंटिन्युअस बॅटिंग पाहायला मिळाली दोघांकडून. मात्र नाझिमने जे महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिले नंदन पाटीलचे. पाहूयात तिचा इम्पॅक्ट कसा पडतोय. बालीला आपण बघितलं लीग स्टेजला त्याने जबरदस्त खेळ केला होता. एजने बॉल गेला, त्यानंतर त्याचा कटचा फटका आपण बघितला होता. त्यानंतर स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करत असताना लॉंग ऑफच्या दिशेने आपण बघितला होता फटका. समोर पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपण बघितला त्याच्या बॅटमधून. स्ट्रेट बॅटने फार चांगला खेळतो बाली आणि त्याचं प्रात्यक्षिक त्याने लीग स्टेजला दाखवलंय. पुन्हा मॅचच्या दिशेने कंटिन्यू करत असताना मॅन फ्रॉम खार्डी त्याने जबरदस्त बॉलिंग केली आहे. सेकंड ओव्हरमध्ये कमबॅक करणारी सौरभ. थ्रू दी लाईन खेळायचा होता. बॉल बॅटचा आत लागलाय. मिड ऑफला चेस करून लॉंग ऑफ कडे सिंगल येते आणि सिंगल सोबत स्कोर आपण पाहतोय तो 41. सौरभनं पहिल्या षटकामध्ये त्याच्या पहिल्या स्पेलमध्ये खूप सुंदर त्यानं बॉलिंग केली. त्याने फक्त 5च धावा खर्च केल्या होत्या. त्या अनुषंगाने त्याला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती लवकरच आणलेलं. फिल्डिंग मध्ये काहीसे चेंजेस बदल्स आपल्याला पाहायला मिळतात. लाईट्स देखील ऑन झालेल्या आहेत. तर फिल्डिंग आपण बघितली तर ऑन साईडचा तरी पॅक केलेली आहे. स्क्वेअर लेग मिड विकेटला एक खेळाडू थोडासा स्क्वेअर मध्ये. वाईट लॉंगला फिल्डर आहे. साईड स्किन दिशेने ऑफ साईडला देखील एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळेल. समोरच्या दिशेनं षटकातील पुढील चेंडू फुल लेंथ होता. ड्राईव्ह केलाय समोर. वारंवार फुल लेंथ बॉल हे आपण पहिल्या ओव्हरमध्ये देखील बघितले होते सौरभ मात्रेकडून आणि इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल सोबत स्कोर सध्या जर आपण बघितलं तर 42. मी म्हणेन सौरभ मात्रे चान्स घेणारे विकेटसाठी. प्रथमेश राठोड सेट बॅटर आहे. 11 बॉलमध्ये 20 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत आणि तो जर शेवटपर्यंत खेळला. करंट रन रेट सध्या 12.60 आहे. प्रोजेक्टेड कोड 76 दाखवतो. पण मला वाटतंय की बॅटिंग करणारी ही टीम आरो एंटरप्राइजेस त्यापेक्षा पुढे जाऊ शकते. राठोड जर शेवटपर्यंत खेळतोय.
मात्र आलाय ओ द विकेट. लॉफ्ट केलाय, लॉंग ऑनला फिल्डर आहे, पाहतोय, जज करतोय, वेल जज कॅच. मी अगोदरच म्हणालो मात्र यासाठीच आलाय आणि त्याने विकेट मिळवल्या प्रथमेश राठोडची. 42 for 2. 42 ला दुसरा. आरो एंटरप्राइजेसला मोठा झटका. हेच हवं होतं आणि तो विकेट साठी झाला होता. वारंवार फुल लेन बॉल आणि या विकेटची चान्स घेत असताना आपण बघितलं सौरभ मात्रला त्याने विकेट देखील मिळवली. महत्वपूर्ण विकेट होती. नंदनच्या विकेट नंतर प्रथमेश एकटा होता जो सेट बॅटर होता, त्याची विकेट. दोन्ही ओपनर्स आता पॅव्हलियन मध्ये गेलेले आहेत आणि नवीन बॅटर येत असताना अक्षय सोनी. स्टार्ट चांगला भेटला आरो एंटरप्राइजेसला. पाहूयात, पण मी म्हणेन 2 ओव्हर्स नाजिमच्या प्रोडक्टिव्ह आहेत. दुसऱ्या बाजूने सौरभ मात्रेने मात्र इकॉनॉमिकल बॉलिंग. मग जिथे पॉवर प्लेची सेकंड ओव्हर असेल आणि त्याचबरोबर आपण 4th ओव्हरमध्ये देखील त्याला पाहतोय. पहिल्या 3 बॉलमध्ये फक्त 2च धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट जी प्रथमेश राठोडची होती. लॉंग ऑन सेट आहे, मिड विकेट सेट आहे, डीप स्क्वेअर लेग सेट अक्षय सोनीसाठी, लॉंग ऑफ सेट आहे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला थोडासा स्वीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये एक फिल्डर. मॅन फ्रॉम नवघर अक्षय सोनीला आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. मात्रे ओव्हर द विकेट स्विच केलंय, फुल लेंथ तिथे होता आणि फिंगर अप बॅम्पर. पायचीत गवसलेत फलंदाज बाद. मुबारक बहार में अप्रतिम बॉलिंग. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतीये. विकेट टेकर बॉलर आहे सौरभ मात्रे आणि तुम्हाला सातत्यानं सुंदर अशी बॉलिंग पाहायला मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग, बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 विकेट घेतलेल्या आहेत. नवीन बॅटर टीमचे कॅप्टन अर्जुन बांगर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील इन अप नंबर 5 वरती. थोडा वेळ कमी घ्या प्लीज. या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलेला रन्स आहेत. 42-42 धावा धावफलकावरती आहेत. फिल्डिंग मध्ये सातत्यानं चेंजेस आणि विकेट टेकर बॉलर आहे सौरभ मात्रेने आतापर्यंत खूप सुंदर बॉलिंग केलेली आहे. त्यांना डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये विकेट टू विकेट त्याची बॉलिंग. हॅट्रिक बॉल आहे. कॅप्टन जरूर आला अर्जुन. सॉफ्ट हँडने कवसला ड्राईव्ह करता. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, डबलचा कॉल आहे, बट फिल्डिंग चांगली झाली. थ्रोज आपण पाहतोय येत असताना स्ट्रायकिंग एंडला आणि सिंगल सोबत धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 43-43 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. डिसिप्लिन बॉलिंग त्याच्या आपण बघितलं मागच्या ओव्हरमध्ये एकही बाउंड्री आली नव्हती त्याच्या अगेन्स्ट आणि या ओव्हरच्या पहिल्या 5 बॉलमध्ये एकही बाउंड्री आली नाही. 2 विकेट्स देखील घेतलेल्या आहेत. महत्वपूर्ण बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर बॉलिंग करत असताना षटकामध्ये सौरभ मात्रे. इम्प्रेसिव्ह बॉलिंग. खराब होता चेंडू, फुल टॉस ऑन साइडला केले. डीप मध्ये मोठी गॅप आहे, फिल्डर तिथं पोहोचलाय. चांगली फिल्डिंग. बघा एक्झॅक्ट काय एस अंपायर्स चेक करूया आपण. जाऊया ऑल रूम मध्ये. डिसिजन पेंडिंग जरूर आहे, पण जो फिल्डर होता त्याची बॉडी लँग्वेज सांगत होती की हा चौकार आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये क्लिअर होईल. ऑन साइडला फुल टॉस होता, मिड विकेटच्या दिशेने वेगाने धावले ते फिल्डर. शेवटच्या क्षणाला बॉल हातात होता आणि पाय बाउंड्री लाईन वरती. फैमला आपण त्या ठिकाणी बघितलं. एफर्ट सर चांगले होते, बट इथे मिळतील अर्थातच त्या 4 धावा आणि चौकारासोबत आपण 4 ओव्हरचा खेळ संपलाय. आरो एंटरप्राइजेस 2 ओव्हर राहिल्या,
नाझिम गुल्लूच्या अगेन्स्ट त्यांनी धावा बनवल्या, पण सौरभ मात्रेच्या अगेन्स्ट आपण बघितल्या तर फक्त 12 धावा आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट. दोन्ही ओपनर्सला मागे पाठवलंय ते सौरभने आणि 47ला 3 सध्याची परिस्थिती. अर्जुन 11 टायगर आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ जय श्रीराम असे नेक्स्ट आपल्याला थर्ड मॅच पाहायला मिळणार आहे. विघ्नेश पाटील बॉलिंग मार्कवरती आपल्याला ओव्हर नंबर 5 मध्ये पाहायला मिळतील. 2 षटका आपण बघितलं नाझिम गुल्ली त्याच्यामध्ये जास्त धावा बनवल्या गेल्या, कारण का पहिल्या ओव्हरमध्ये एकूण बघितलं आपण 18 आल्या, त्याच्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये नाझिम गुल्लीच्या 17 आल्या, त्याच्यानंतर बघतो आपण पहिल्या ओव्हरमध्ये सौरभनं 5 दिल्या, त्याच्यानंतर त्याच्या सेकंड स्पेलमध्ये त्यांनी फक्त 7च धावा खर्च केला. अप्रतिम बॉलिंग. शापूर बोरशेतीला बिलोंग करणारे दोघं आहेत अर्जुन आणि त्याचबरोबर बाली मैदानात साथ आपल्याला पाहायला मिळतात. दोघांना डाव सावरायचा आहे. जी बॅटिंग ओपनर्सने पार्टनरशिप करत असताना केली होती प्रथमेश राठोड आणि नंदन पाटीलने, तशा शेवटाची देखील अपेक्षा या डावामध्ये. विघ्नेश पाटील दुसऱ्या बाजूने आला 5वर षटक घेऊन. कमेंट्री बॉक्स कडून पहिला बॉल, फुल टॉस लॉफ्ट केला, फ्लॅट लॉंगचा फिल्डर, चांगला अटेम्प्ट सेव्ह करण्यात आल्यात काही धावा. डबलचा प्रयत्न दोन्ही बॅटर्स होतोय आणि 2 धावा. सौरभ मात्र ऍक्शन मध्ये होते. सुपर. नुकताच त्यानं 2 त्याचे षटकं टाकलेले, त्याने त्याचे 2 स्पेल पूर्ण केले. त्या देखील बघा तुम्हाला एनर्जी पाहायला मिळते. खूप चांगला फिटनेस सौरभ माते तुम्हाला किस टेलिव्हिजन सेटवरती तुम्हाला रिप्लाय मध्ये पाहायला मिळेल. फुल करण्याचा प्रयत्न ऑन साइड लाडवा बॅटना फटका फ्लॅट जरूर खेळले आणि सुंदर अशी फिल्डिंग बॅटिंग टीमनं DRAची मागणी केलेली. नो बॉल करिता बघूया. अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलेलं आहे. बॅटिंग टीम कडून फुल टॉस जरूर होता, पण तो अबाव दी वेस्ट असेल तर मात्र थर्ड अंपायर तुम्हाला जरूर देतील तो नो बॉल. मात्र पाहूयात आपण डिसिजन काय असेल. डिसिजन पेंडिंग आहे. सुंदर अशा ग्राफिक्स GTC या वाहिनीद्वारे देखील तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. फार मेहनत आहे. संपूर्ण आमची टेक्निकल टीम असेल, 15 कॅमेरामॅनसह सीझन 5चं टेलिकास्ट सुरू आहे. 7वा दिवस आहे आणि थर्ड अंपायरचा डिसिजन येत असताना रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज फेअर डिलिव्हरी. रसमीतील 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 47 धावा. हा तुम्हाला रिप्लाय पाहायला मिळतो मग अशा बॉलचा. नेक्स्ट बॉल पुन्हा फुल टॉस त्याच दिशेनं. यावेळेस देखील फटका चांगला खेळ आहेत. डीप मध्ये फिल्डर त्याला भीट करत चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बांगरच्या बॅट मधून पहिला षटकार. आले आणि दोनही जवळपास सीमारेषेच्या बाहेर पहिलाही जाणार होता, त्यामध्ये उभा होता सौरभ. हा देखील फ्लॅटच गेलेला आहे. वाडीस लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर या षटकाराच्या साह्यानं धावसंख्येला चालना मिळते, जे धावसंख्या थांबली होती. 55 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतोय. अर्जुन बांगर आणि बाली भागरे सध्या मैदानाच्या आत आहेत. दोघांकडून पार्टनरशिपची अपेक्षा आणि दोघांनी शेवटपर्यंत खेळावं सध्या हेच म्हणत असेल त्यांचं पॅव्हेलियन आणि हेच म्हणत असतील त्यांचे पाठीराखे. दुसऱ्या बाजूने सौरभने जी बॉलिंग केली आहे तशी गोलंदाजी विघ्नेश पाटील कडून व्हावी हे देखील म्हणत असतील, कारण 2 बॉलमध्ये आपण पाहतोय 8 धावा खर्च झालेला. लास्ट मॅच मध्ये जर आपण बघितलं संकेत, आजच्या सुपर 12ची जी पहिली मॅच होती तिथे आपल्याला 66 जरूर पाहायला मिळाले होते आणि 67ला फार लवकर चेस देखील करण्यात आलं. मिसफील्ड झाली, कॅचेस ड्रॉप झाल्या. बाळा तरेने जी बॅटिंग केली फार लवकर त्या मॅचला त्यांनी संपवलं होतं. हा पहिला डाव आहे. सुपर 12ची सेकंड मॅच आपण एन्जॉय करतोय. विघ्नेश फुल लेन जरूर, पण यावेळेला बरोबर अटेम्प्ट करत असताना बॅटवरती बॉल आला नव्हता, टोला लागून. अगदी आपण बघितलं शॉर्ट लेग दरम्यान सिंगल सोबत स्कोर पुढे चाललाय आणि धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात त्या 54. पहिल्या देखील 2 चेंडूंवरती तोच प्रयत्न होता. मात्र यावेळेचा हाताचा चेंडू आपल्याला खूप चांगला पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस आणि त्याच्यानंतर हा चेंडू आपण जर बघितला तर फुलर लेन्सचा पाहायला मिळाला. रन्स एकूण 56 आहेत. बाली आणि अर्जुन मध्ये चांगली भागीदारी या विकेट करता आपल्याला पाहायला मिळते.
विघ्नेश पाटील पाचव्या षटकामध्ये आपल्याला बॉलिंग मागवती पाहायला मिळतात. षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेट ना पुन्हा गती कमी केली. समोर ड्राईव्ह करत असताना वेगवान होता फटका डीप मध्ये. तिकडे फिल्डर उपस्थित योगेश भुईर. डावीकडनं मिळेल एक सिंगल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 57. या डावामध्ये योगेश कडून एक कॅच ड्रॉप झालेली आहे, बट आउटफील्ड मध्ये जबरदस्त फिल्डिंग या संपूर्ण मॅच मध्ये त्याच्याकडून पाहतोय. लीग स्टेजला देखील जबरदस्त फिल्डिंग त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली होती. 57 धावा सध्या धावा फलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी. या षटकातील विघ्नेश फुल टॉस. तिसरा फुल टॉस टाकला होता अर्जुनला, मात्र इथे मात्र तो अटेम्प्ट करता आला नाही. मागचे दोन्ही बॉल जे फुल टॉस आले होते ते थोडे वेगाने होते, यावेळेला कमी गतीने आला आणि तो पिक करता आला नाही. डॉट बॉल. चांगली बॉलिंग करत असताना या षटकामध्ये विघ्नेश पाटील विकेट टू विकेट बॉलिंग होती आणि त्याचा फायदा देखील होता, कारण का दोन्ही बॅटर सेट आहेत समोर आणि त्यांच्या अगेन्स्ट अशी बॉलिंग करणं इझी जाणार नाहीये. 100% कमिटमेंट देत असताना या ओव्हरमध्ये विघ्नेश पाटील समोर ड्राईव्ह केलेला वेगवान फटका स्क्रीनच्या दिशेनं. फिल्डर आहे तिकडे उपस्थित. धाव एक सिंगल मेल आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 पुढे. एकूण बघतो आपण षटक संपलेली आहेत. या दरम्यानची 5 ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती आहेत. 58 धावा स्कोर बरोबर आहेत. 3 फुलटॉस आले, पण त्या तिन्ही फुलटॉस मधला एकच षटकार गेला. 2 फुलटॉसला कॅपिटलाइज करता आलं नाही. एक षटकार जरी आला असला विघ्नेशचं षटक ऍव्हरेज राहिलं, जिथे फक्त आपल्याला 11 धावा पाहायला मिळाला. मला तो सामना आठवतोय जिथे विके प्रतिष्ठान धावासंख्येला चेस करत असताना 6 बॉलमध्ये आय थिंक 16 धावा पाहिजे होत्या. 5 फुलटॉस बॉल आले होते, पण धीरज भोईरला ती मॅच कंप्लीट करता आली नव्हती. बऱ्याच वेळेला असं घडतं, फुलटॉसला कन्वर्ट करता येत नाही आणि तेच इथे अर्जुनच्या अगेन्स्ट देखील घडलं. जेव्हा फुलटॉस आलं ते विघ्नेश कडून एकच फुलटॉस सीमारेषेच्या बाहेर गेला. 11 धावांचा षटक. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करेन, जय श्रीराम आणि अर्जुन 11 टायगर यांच्यामध्ये पुढचा सामना आहे. सो टॉससाठी रिपोर्ट करा आपण. बोर्शीचे नक्कीच हे दोन्ही ग्रामीणचे खेळाडू सध्या तरी खेळतात. एकाच टीम मधून ते खेळत असतात आणि अर्जुन टीमचा कॅप्टन देखील आहे. त्याच्याकडनं अपेक्षा असतील की येणाऱ्या ओव्हरमध्ये काही मोठे फटके अपेक्षित असतील. शेळके मिसामिंगे जेलची शक्यता जोरात शेळके पोहोचलाय. जजमेंट चांगले चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. टीमचे कॅप्टन बाद अर्जुन बांगर. खेळणाऱ्या दोन्ही संघांचे कॅप्टन अर्जुन 11 टायगर आणि जय श्रीराम. शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. या ओव्हर नंतर आपण टॉस करत आहोत. सुपर 12चा जो तिसरा सामना आहे. प्लीज टॉस साठी आपण. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल आडव्या बॅटने जरूर समोर मारायचा होता, मात्र मॅन फ्रॉम पोगाव ज्ञानेश्वर शेळकेने पहिल्याच बॉलवरती विकेट काढली आहे. अर्जुनची 5 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूयात कुठपर्यंत टार्गेट जात आहे. आरो एंटरप्राइजेसने सुरुवात तर जबरदस्त केली होती, मात्र आपण बघितलं तर त्यानंतर सौरभने कमबॅक केलं. विघ्नेशने ॲव्हरेज ओव्हर जरूर 11 धावा तिथेही खर्च झालेला आहे. पाहूयात लास्ट 5 बॉलमध्ये टार्गेट काय सेट. सुहास पवार यांचे आगमन होतं. जय श्रीराम पहिल्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी ॲज अ कॅप्टन सुहास पवार. हाफ सेंचुरी आणि त्याचबरोबर जबरदस्त गोलंदाजी देखील त्याच्याकडून झाली होती. अष्टपैलू कामगिरी आणि इम्प्रेसिव्ह कामगिरी पहिल्या रजनीमध्ये ज्याने केली होती तोच संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय श्रीराम
आणि त्यांच्या अगेन्स्ट अर्जुन 11 टायगर. नवीन बॅटर मैदानाच्या हाताला आहे कुणाल पाटील. पहिल्याच बॉलवरती विकेट देखील मिळालेली आहे. शेळकेनं सुरुवात चांगली केलेली आहे. येणारे 5 चेंडू महत्वपूर्ण असतील. 60-75 चा प्रयत्न असेल या पहिल्या इनिंग मध्ये. वेगवान चेंडू, फटका देखील तेवढाच वेगवान होता. आता डीप मध्ये योगेश आहे, चांगली फिल्डिंग, सेकंडचा कॉल, धावावा लागेल आणि तेवढाच वेगाने धावले देखील. या 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 2 पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स आहेत 60. वाईट यॉर्करचा प्रयत्न होता आणि वारंवार सौरभ मात्रे सेकंड ओव्हर असेल, विघ्नेश असेल आणि त्यानंतरचा हा पेसर असेल ज्ञानेश्वर शेळके, फुल लेंथ बॉल पाहायला मिळतात. चान्स देत नाहीयेत ते मोठ्या फटक्यांसाठी. चांगली बॉलिंग करतात. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 60. राऊंड ऑफ ॲक्शन आहे. विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. पहिला देखील बॉलवरती त्यांना विकेट घेतली होती अर्जुनची. त्याच्यानंतर हा चेंडू नक्कीच बॅटर पासून जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. साईड मंगलनं विकेट टू विकेट सातत्यानं तो बॉलिंग करत असतो. पोगावचा खेळाडू आणि ग्रामीणचा क्रिकेट सातत्यानं खेळाडू खेळत असतो. नेक्स्ट बॉल दरम्यान अजून एक चांगला चेंडू आहे. फिल्डिंग देखील तेवढी चांगली. 10 विकेटनं एक सिंगल स्मेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स 61. 61 धावा धापलकावरती. 3 बॉल आणि उरलेले सेट. बॅटर बालीला आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. 5 बॉल 16 धावा त्याच्या बॅट मधून. हा व्ह्यू पा वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुतीबा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरी निळजे TDPL आपण एन्जॉय करतोय. लॉफ्ट केला, फ्लॅट लॉंग ऑफ, धावतोय, चेंडू पर्यंत पोहोचला, चांगला झेल, येस कंप्लीट केलाय. बॉडीचा बॅलन्स गेला पण बॉलला जाऊ दिले हाताच्या उंजळीमधून. धक्का बसतोय 5वा 61 ला हारो एंटरप्राइजेसला. तिथं डीप मध्ये सुंदर सुंदर झेल. बॉडीचा बॅलन्स देखील त्याचा तेवढा चांगला आणि अप्रतिम झेल त्यानं फिनिश केला. दुसरी विकेट मिळते या षटकातील शेळकेला. विकेट टू विकेट बॉलिंग. रनसेट स्कोर बरोबरती 61. 61 धावा. चांगली बॉलिंग या डेट ओव्हर मध्ये. यावेळीचा फटका चांगला आहे. ऑन साइडला खिचून मारलाय. रन देखील चांगला मिळतील. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मांगरेच्या बॅट मधून सिक्सर. आलाय तो आणि त्याचा बॅट मधून षटकारी आलेला आहे. धावा संख्येला वेग देतोय. सध्याचा स्कोर जर आपण बघितला तर तो 67. शेवटचा बॉल आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर उपस्थित आहे. पाहतोय, प्रयत्न सफल. शेवट चांगला केलाय. 2 बॉल फेस केले आणि दोनही सीमारेषेच्या बाहेर. चांगला फिनिश. डाव पहिला संपलाय. संदीपने जबरदस्त शेवट केलाय आणि 2 षटकारांच्या जोरावरती आरो एंटरप्राइजेस 5 गडी बाद 73 धावा फलकावरती.
सुंदर फिनिश केलं. या दोन मोठ्या फटक्यानं अप्रतिम फिनिश आपल्याला पाहायला मिळाला. पुढच्या मॅचचा आपण टॉस देखील करतो. जाऊया पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्ये आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच आपण करणार आहोत बदल. कुणाल जे असतील त्यांच्यासोबत असतील विशाल पाटील. ओ टू कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्समध्ये. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण नेक्स्ट मॅचचा टॉसकडे वळणार आहोत आणि बॅटल आहे जय श्रीराम स्पोर्ट्स आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला फाईट देताना दिसेल अर्जुन 11 टायगर टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन्सीला आपला रिक्वेस्ट आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. आहोत सर. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित जॉईंट व्हायचं आहे. जय श्रीराम स्पोर्ट्स त्यांचा अगेन्स्ट आपल्याला अर्जुन 11 टायगर अशी ही बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टनही आपल्या समवेत जोडले गेलेत. कॉल कोण करतो? सुहास कॉल करतील. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असा कॉल आणि एक्झॅक्टली तेच झालंय. जय श्रीराम स्पोर्ट्सने टॉस जिंकला. सर्वांना विनंती असेल आपण स्थानबद्ध व्हायचं. सुहास टॉस जिंकला. मॅच महत्त्वाची. याआधी फार चांगला खेळ झाला. या निर्णायक मॅचमध्ये सर्वप्रथम निर्णय काय असणार? तो निर्णय घेण्यामागे कारण काय? आम्ही सर्वप्रथम बॉलिंग करू. फिल्डिंग करणार आहेत. कारण जर आपण विचार केला जसंही नाईट सेशन स्टार्ट होतो कुठेतरी बॉलर्सला जास्त ॲडव्हान्टेज मिळतो. सो दॅट्स वाय फर्स्ट फिल्डिंगचा निर्णय घेतला. सेम स्कॉट सोबत जाणार आहेत की काही चेंजेस? नाही, सेम स्क्वॉड असेल आणि बॉलिंग घेण्याचा निर्णय आहे की कमीत कमी धावा रोखून आम्ही चेस करायचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक. टॉस कंप्लीट झालाय. टॉस जिंकलाय जय श्रीराम स्पोर्ट्स आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. चला, सलामीची जोडी आता लगेच मैदानामध्ये पाठवायची. धन्यवाद राहुल भोईर आणि करण काळन याचं समालोचन तुम्ही पाहिलं. आता 36 बॉलचा खेळ शिल्लक आणि 36 बॉलमध्ये 74 धावांची गरज आहे मॅग्निफिसंट नवी मुंबई या टीमला. या मॅच मध्ये आरोही एंटरप्राइजेस काल्लेरच्या विरुद्ध खेळत असताना एका बाजूला नंदन पाटील आणि दुसऱ्या बाजूला ओमकार नाईक आणि दीपक पाटील यांचा हा संघ आहे. तर चांगला बॅटल रंगेल. GTC वर तुम्ही सध्या टेलिकास्ट पाहताय. थँक्यू सो मच करणजी काळन सर तसेच राहुलजी भोईर सर. वन्स अगेन तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग 2025 सुपर 12ची ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे. टीम आरोही एंटरप्राइजेस आणि त्यांचा विपक्षामध्ये टीम मॅग्निफिशंट नवी मुंबई. पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं
बॅटिंग परफॉर्मन्स स्टार्ट चांगला झाला, मिडल फेजला अडकले होते, बट त्यात नंतर ॲट दी एंड फिनिशही चांगला झाला आणि त्या जोरावरती 73 बनवण्यामध्ये यश आलं आणि 74चा एक चांगला टोटल इथे सेट केला टीम आरोही इंटरप्राइजेसने अगेन्स्ट टीम मॅग्निफिशंट नवी मुंबई. सलामीची जोडी जर आपण पाहिली, बॅटर्स जितेश राऊत आणि त्यांचा समवेत योगेश भोईर आले. त्यांनी फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलर स्वतः टीमचे कॅप्टन अर्जुन बांगर तयार होतात. पॉवर प्लेचे पहिलं षटक आहे. फील्ड प्लेसमेंटही जर आपण पाहिले, पॉवर प्लेसाठी मिड ऑफ मिड ऑन इनफिल्डमध्ये आहे. त्याचप्रमाणे एक फिल्डर आपल्याला पॉईंटला पाहायला मिळतो, तसेच एक्स्ट्रा कव्हरही आहे, शॉर्ट थर्ड, फाईन लेग आणि स्क्वेअर लेगही इनफिल्डमध्ये. चला सुरुवात करायची विनंती असेल. 74चा चेज आणि आपण पाकले कुठेतरी नाईट सेशनला जशी सुरुवात होते, बॅटिंग तेवढी सोपी नाही राहत. त्या अनुषंगाने 74 धावा बनवणंही सोपं जाणार नाही. सुरुवात होता आहे पहिला बॉल, पहिलाच बॉल फोर्स एक केलंय, बॉल हवेमध्ये आहे, लॉंग ऑफला फिल्डर येतात, बट इथे बॉल निघून जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. आता डगआउटची दिशा इथे दाखवली आहे अर्जुनने. बॅटर जितेश राऊतला पहिला धक्का. वैभव माळीच्या हातामध्ये झेल देऊन परतलाय जितेश राऊत. थोडासा कट करण्याचा अंदाज, चुकीचा फटका निवडला आणि थेट तिथे वैभव होता त्याच्या हातात खेळला हा फटका आणि त्याचमुळे मॅग्निफिसंट नवी मुंबई या टीमला सगळ्यात मोठा झटका बसलाय या महत्वाच्या सामन्यामध्ये, जिथे आता 33 बॉलमध्ये धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. 70 साहिल शेख आला क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरिता. 74चा झेज आहे. पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात मिळवणं हे गरजेचं आहे मॅग्निफिशंट नवी मुंबईला, बट त्या विपरीत घडलंय. पहिला धक्का अगदी फार लवकर लागलाय. स्पेशली जो बॅटर मागील 2 सामन्यांमध्ये चांगल्या टच मध्ये होता तो इथे लवकर परतलाय. आता त्यात नंतर मी म्हणेन की अडचणी वाढणार आहेत. कुठेतरी एक पार्टनरशिप या सिच्युएशन मध्ये मॅग्निफिशंट नवी मुंबईला हवी आहे. त्यासाठी या दोन्ही बॅटर्सकडे आता लक्ष लागले, योगेश भोईर आणि आता साहिल शेख क्रमांक 3 वरती. साहिल स्ट्रायकिंग एंड वरती या. पहिला धक्काही इथे लागला. शफल होऊन खेळलाय, फारच जास्त शफल झाला होता. डॉट बॉल येतोय. जास्त आतमध्ये येऊन बॉलला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता साहिलचा आणि हे फॉलो केलं गोलंदाज अर्जुनने. बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करत असताना आतापर्यंत छाप सोडली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आरोही इंटरप्राइजेस या टीमकडे गोलंदाज खूप चांगले आहेत आणि त्याचमुळे प्रत्येक सामन्यामध्ये गोलंदाजांनी खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय, छाप सोडले. त्याच्यामुळे दबाव मॅग्निफिसंट नवी मुंबई या टीमवर आहे. 32 चेंडू आणि धावा करायच्या 70.
यावेळेस शेवटच्या मोमेंटला बॅटचं फेस ओपन केलं, पण इथे मिसफील्ड आणि त्या जोरावरती बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. चौकार. चार धावा आल्या. आता मात्र वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर केला, शेवटपर्यंत थांबला, बॉलवर नजर ठेवली आणि शेवटच्या क्षणाला कट केला बॉल. गली आणि बॅकवर्ड पॉइंट मधून बॉलला दिशा दिली. 4 धावा मिळाल्यात. फलंदाज साहिलचं खातं उघडलंय. यावेळेस फुल नंतर ड्राईव्ह केलं. आता चेस फार मोठी आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझम पर्यंत फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाकलं तर 2 धावा इथेही कंप्लीट केल्या जातील. 2 मिळतील. स्कोर कार्ड आता पुढे जातो 2 धावांच्या सहाय्याने. 10 ऑन द बोर्ड. चांगली सुरुवात साहिलसाठी. एक चौकार आला त्याच्या बॅटमधून, त्याच्यानंतर एक चांगला कव्हर ड्राईव्ह त्याने दाखवला. 30 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 64 धावा करायच्यात या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी मॅग्निफिसंट नवी मुंबईला आरओई एंटरप्राइजेसच्या विरुद्ध. याच्यानंतर देखील एक दमदार सामना पाहायला विसरू नका. जय श्रीराम आणि त्याचबरोबर टीम अर्जुन 11 डायगर. टॉस नुकताच झालाय. सुहासने आय थिंक टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय नेक्स्ट मॅच मध्ये. दोन्ही तगडे संघ आहेत. आज सुपर 12 चे सामने तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि 6 टीम सुपर 6 मध्ये उद्या दाखल होतील. उद्या अंतिम दिवस आहे या TDPL चा. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. 30 बॉल 64 धावा आणि योगेश आणि साहिल ही जोडी आता सध्या मैदानामध्ये खेळत असताना मॅग्निफिसंट नवी मुंबई या टीम कडून. आज सुपर 12 ला सुरुवात झाली आणि कुठेतरी जर आपण पाहिलं तर प्रत्येकी मॅच नॉकआउट आता आहे. कारण याआधी लीग स्टेज आपण पाहिलं तिथे संधी मिळत होती, पण आता संधी नाही आहे. तुमच्याकडे पर्याय नाही आहे. तुम्हाला मॅच जिंकावीच लागेल, तेव्हा जाऊन तुम्ही या स्पर्धेमध्ये पुढे जाऊ शकता. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने ना ॲज अ टीम ॲज अ प्लेअर तुमच्याकडे कोणता पर्याय नसतो ना, तेव्हा तुम्हाला स्वतःला पूर्णपणे झोकावंच लागतं. आणि ते झोकायचं आहे कारण आता 30 चेंडू शिल्लक आहेत आणि 30 मध्ये अजूनही 64 धावांची आवश्यकता. सेकंड ओव्हर. बॉलर तयार होतोय आदिनाथ मडके. आदिनाथने याआधी इम्प्रेसिव्ह बॉलिंग केलेली आहे या स्पर्धेमध्ये. कुठेतरी या मॅचमध्ये तशाच काही अपेक्षा त्याच्याकडून आहेत. कारण एकंदरीत पगले षटक जर आपण पाहिलं, अर्जुन बांगर 10 धावा जरूर दिला, बट एक इम्पॉर्टंट विकेट जितेश राऊतची विकेट त्या षटकामध्ये होती. आदिनाथाला पगलाच बॉल पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्सही इथे पाहायला मिळाला. राईज होणारी डिलिव्हरी होती. बॅटरला सरप्राईज केलं. डॉट बॉल देतोय आदी मडके याने खरोखर या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. 6 विकेट त्याने आतापर्यंत घेतलेल्या त्या स्पर्धेमध्ये आणि या त्या 6 विकेट आहेत. पहिली विकेट शॉर्ट कव्हरला, त्यानंतर ही जी विकेट, त्यानंतर लॉंग ऑफ रिजन मध्ये हा झेल देण्यास बॅटरला भाग पाडलं, हा कव्हर्सला झेल देण्यास भाग पाडलं. म्हणजेच काय, बरोबर कॉरिडोर मध्ये बॉलिंग केली आहे आणि बॉलला चांगलं फिरवण्यामध्ये यश प्राप्त करतो हा गोलंदाज आदी मडके. आणि ही शेवटची विकेट होती त्याच्या खात्यात. 6 विकेट घेतल्यात. यावेळेस यष्टांचा वेध. क्लीन बोल्ट. झटका इथे दुसरा लागला. आतापर्यंत आपण आधीच्या 6 विकेट दाखवल्यात आणि त्याच्यामध्ये 7वी विकेट आता ऍड झाली आहे. आणि म्हणूनच तर आपण चर्चा करतो या TDPLच्या टेलिकास्टची, GTCच्या टेलिकास्टची. नवीन फलंदाज ॲज अ इम्पॅक्ट मैदानामध्ये आलाय फलंदाजीसाठी शुभम गुळवी. कारण बघा कुठेतरी स्टार्ट कमकुवत झाला असंच आपण म्हणूया. कारण 74चा चेज होता आणि त्यातल्या त्यात अवघ्या 10 धाव्यांवरती दुसरा धक्का इथे लागला. रिक्वायर रेटही वेगाने पुढे चालला. त्यातल्या त्यात कुठेतरी त्या आता इम्पॅक्ट हवा आणि इम्पॅक्ट टाकण्याकरिता आता इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला. शुभम गुळवी बॅटिंग करण्याकरिता आलाय.
क्षमता भरपूर आहे, मोठे फटके तो खेळूही शकतोय. पण या क्षणाला जो दबाव आहे त्या दबावाला जुगारून चांगला खेळ करणं हे इतकंही सोपं जाणार नाहीये. शुभम आलाय बॅटिंग करण्याकरिता. येत्या क्षणी पहिलाच बॉल, गुडघा टेकवलाय, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनचा बाहेर. इम्पॅक्टचा उल्लेख आपण करत होतो आणि पहिल्याच बॉल वरती हा इम्पॅक्टफुल फटका, षटकार 6. शुभम गुळवी आला आणि पहिलाच बॉल मागचा पाय वाकवत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. हा षटकार चांगला इम्पॅक्ट टाकलाय पहिल्याच बॉलवर. असेच फटके हवेत. यावेळेस पॅन वरती हलकीशी अपीलही झाली. अपील अजूनही सुरू आहे. अंपायर सांगतात कुठेतरी बॅटचा संपर्क आलाय, त्या अनुषंगाने नाकारण्यात आलं. पहिला बॉल येत्या क्षणी सिक्सर आला, बट त्यात नंतर इथे आधी कमबॅक करतोय. मागे ग्लान्स करत असताना चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. शुभम गुळवी 6 धावा त्याच्या खात्यामध्ये, साहिलच्या खात्यामध्ये 6 धावा. टीमची धावसंख्या पॉवर प्ले सुरू असताना 16 धावा आहे. 74 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चांगलं फायटिंग टार्गेट. यावेळेस लॉफ्टेड फटका, स्टँड अँड डिलिव्हर, फिल्डर आलेत आणि कॅचही पकडतील. एका षटकाला असं वाटलं की लॉंग ऑफ लाईक क्लिअर केलं जाईल की काय, बट अप्रतिम कॅच. शुभमला जावं लागेल वापस. पुष्पा 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 आज शुभम गुळवी देखील परतलाय, परंतु त्याच्या फटक्यामध्ये क्लास होता. चांगला फटका सजवला, परंतु बाली भागरे जसं आडनाव आहे तसाच धावलाय बाली भागरे. आणि रिॲक्शन पहा गोलंदाजाची, कारण आधीने विकेट मिळवली आहे. सातत्याने विकेट मिळवतोय. 6 विकेट होत्या, आता 2 वाढल्यात, 8 विकेट. आणि त्याच्यानंतर हा जो झेल आहे बाली भागरे ने हा झेल टिपला आणि त्याच्यानंतर जो आधी मणके होता तो देखील ही विकेट सेलिब्रेट करताना दिसला. म्हणजेच हा टीम गेम आहे इथे दिसतोय. आणि सध्या आरो एंटरप्राइजेस, मी मगाशी देखील म्हटलं होतं की या टीमकडे गोलंदाजी खूप चांगली आहे आणि फिल्डिंग देखील दर्जेदार. परंतु नवीन बॅटर आलाय दबंग दीपू. शुभमला देखील स्टार्ट चांगला मिळाला. येत्या क्षणी मोठा फटकाही त्याचा बॅटमधनं आला, बट त्यात नंतर इथे कमबॅक पुन्हा एकदा झाला. आधीला सफलता मिळेल आणि बालीने काय कॅच पकडली, रनिंग कॅच. 3रा धक्का इथे लागलाय आणि आता परिस्थिती आणखीन बिकट होत चालली आहे. बट या बिकट परिस्थितीमध्ये तिकट खेळ करण्याचा फारसा चांगला एक्सपिरियन्स दीपेश माळीकडे आहे आणि या प्लेअरकडेच आता नजरा लागलेल्या आहेत. दीपू स्ट्रायकिंग एंड वरती असेल. कुठेतरी दिशा खराब आहे. डाऊन द लेग साइड अतिरिक्त रन इथे मिळेल. अतिरिक्त रनचा साहाय्याने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 17 ऑन द बोर्ड. 74चा चेज आहे. ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला सुपर 12ची मॅच आहे, नॉकआउट मॅच आहे. नेक्स्ट बॉल. हाही बॉल सोडून दिला दीपूने. पटल्यानंतर हलकासा आतल्या दिशेने वळण घेणारा चेंडू होता, कट्टर होता, डॉट बॉल येतोय. आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळही इथे समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती धक्के लागले 3. टीम मॅग्निफिशंट नवी मुंबई. आले, षटकारही आले, विकेटही आल्यात. परंतु सध्या आपण पाहिलं जसा मैदानामध्ये शुभम गुळवी आला, बैठक मारत असताना डीप मध्ये मोठा षटकार आणि त्याच्यानंतर बाली बागरे जसा आडनाव आहे तसा धावत जात असताना या बाली बागरेने हा झेल टिपला आणि फलंदाजाला बाद केलं.
आणि असा राहिला पॉवर प्ले मॅग्निफिसंटचा. 2 ओव्हरमध्ये 17 धावा, 3 फलंदाज बाद. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 17 धावा धावपळकावरती 3 धक्के लागलेत आणि कुठेतरी पुढचा जो प्रवास आहे ना तो मॅग्निफिशंट नवी मुंबईसाठी आता अवघड झालेला आहे. कारण जर आपण इक्वेशन पाकलं येते 4 षटकं बाकी आहेत आणि अजूनही जिंकण्याकरिता जर आपण पाकले तर आवश्यक रन्स ज्या आहेत 57. सुरुवात महत्वाची होती कारण 74चा चेज या कंडिशन्समध्ये इतकाही सोपा जाणार नव्हता. त्या अनुषंगाने पॉवर प्लेचा बेनिफिट घेणं हे महत्त्वाचं होतं. बट तिथे कुठेतरी आधी आणि त्यासोबत अर्जुन बांगरने डॉमिनेट केलं. पहिली 2 षटकं फक्त 17 धावा कन्सीड केल्या आणि 3 बहुमूल्य विकेटही त्या 2 षटकांमध्ये आले. आता 4 ओव्हरमध्ये 57 धावा करायचे आहे. 2 क्वालिटी बॅटर्स मैदानाच्या हातामध्ये जरूर आहेत. बट प्रेशर अशी गोष्ट आहे ना की प्रेशरमध्ये आपण चांगल्या खेळाडूलाही मिस्टेक करताना पाहतो. पण या क्षणाला कुठेतरी दीपू असेल, साहिल असेल, माइंडमध्ये या गोष्टी असतील की 2 षटकं कुठेतरी कमकुवत गेली. पण अजूनही सामना भरपूर बाकी आहे. कमबॅक इथनंही होऊ शकतोय. 3rd ओव्हर बॉलर प्रथमेश राठोड बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. साहिल स्ट्रायकिंग एंडवरती असेल. यात नंतरही एक चांगली बॅटल आपल्याला सुपर 12 मध्ये पाहायला मिळणार आहे. जय श्रीराम स्पोर्ट्स त्यांचा अगेन्स्ट अर्जुन 11 टायगर, ती ही बॅटल पाहायला विसरू नका. पण त्याआधी या बॅटलमध्ये कोण बाजी मारेल हा प्रश्न नक्कीच आहे. साहिलचा अगेन्स्ट हा बॉल वाईड ऑफ ऑप्शन टाकला होता इनर एज आणि फिल्डिंग चांगली झाली. बट कुठेतरी नंदन देखील तेच सांगतायत की डायरेक्ट हिटसाठी जायला हवं होतं. बॅकअपला खेळाडूही होता. सिंगल इथे होईल कंप्लीट. वेगवान सिंगल, परंतु बॉल हातातच ठेवलाय फिल्डरने. तो बॉल थ्रो केलेला नाहीये. अक्षय सोनीच्या हातात तो बॉल होता आणि पहिल्या बॉलवरती सिंगल आली. आता धावा करायच्या 56 येणाऱ्या 23 बॉलमध्ये. रिक्वायर रेट कडे लक्ष द्यावं लागेल. त्याप्रमाणे बॅटिंग करावी लागेल कारण रिक्वायर रेट फार पुढे निघून गेला. त्या अनुषंगाने कुठेतरी इथे पर ओव्हर तुम्हाला किमान 2 ते 3 चांगले फटके या परिस्थितीमध्ये हवेच आहेत. आणि दीपेश माली ग्राउंडमध्ये आहे तोपर्यंत आपण असं समजूया की कुठेतरी अशा अपेक्षा अजूनही जिवंत आहेत. मॅग्निफिशंट नवी मुंबईचा 23 चेंडू शिल्लक आहेत. 23 मध्ये अजूनही 56 धावेंची आवश्यकता आहे. बॅकअप लाईन डिलिव्हरी होती. पुल करायचं होतं बट कनेक्शन पाहावं लागेल. फिल्डर येत आहेत आणि कॅचही पकडतील. आणखीन एक मोठा धक्का इथे लागतोय आणि या परिस्थितीमध्ये दीपू बाद झालाय आणि अडचणी समस्या आणखीन वाढलेल्या आहेत मॅग्निफिशंट नवी मुंबईसाठी. विकेटचं पतन आणि ज्या पद्धतीमध्ये गोलंदाजी सुरू राहिली आहे पहिल्या ओव्हर पासून तो दबाव सातत्याने बनवला मॅग्निफिसंट या टीमवर. अर्जुन बांगरने पहिल्याच ओव्हरमध्ये महत्वाची विकेट घेतली. जितेश राऊतला आउट केलं. त्यानंतर आदी मडकेने 2 धक्के दिले. योगेश आणि त्याचबरोबर शुभम गुळवीची विकेट घेतली आणि आता प्रथमेश राठोडाला गोलंदाजीसाठी त्याने दीपू माळीचा अडसर दूर केलाय. मिड विकेट आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये मोठा फटका तर सजवला परंतु जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. बाली बागरेने परत एक चांगला झेल टिपला. आता 22 बॉलचा खेळ शिल्लक आणि 22 बॉल मध्ये धावा करायच्या. 56 नवीन बॅटर आला आतिश आला बॅटिंग करण्याकरिता. दीपू इथे बाद झाला आणि ज्या गोष्टीचा उल्लेखही आपण केला याआधी आपण चर्चा करत होतो की दीपू मैदानाच्या आतमध्ये आहे. अजूनही अशा अपेक्षा जिवंत आहेत बट दीपू इथे बाद झालाय आणि हा फार मोठा धक्का. आतिश आला बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 6 वरती. येत्या क्षणी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता बट कुठेतरी आपण असं म्हणूया की डबल ब्लफ केलं की काय कारण बॉल अगदी फुल लेंथ टाकला. डॉट बॉल येतो आणि डीप मध्ये फिल्डर ठेवलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला हे उलटे फटके थांबवण्यासाठी. कमबॅक खूप चांगलं झालंय. सातत्याने डॉट बॉल येतात. दबाव बनतोय मॅग्निफिसंट टीमवर. 18-4 अशी परिस्थिती. आता ही स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आहे आणि रन घेण्यासही नकारलंय आणि अशा प्रकारे जर खेळ पुढे चालला तर कुठेतरी दबाव सातत्याने वाढणार आहे कारण आपण रिक्वायर रेट विषयी चर्चा करत होतो की रिक्वायर रेट झपाट्याने पुढे चाललाय आणि त्याला कुठेतरी कंट्रोलमध्ये आणण्यासाठी मोठे फटके हवे होते बट तसं नाहीये. रेग्युलर इंटरव्हल्सवरती इथे विकेट चाललेत.
16 बॉलमध्ये फक्त 18 धावा झाल्यात. 4 चेंडू याही षटकातले संपलेत आणि रिक्वायर रन रेट आहे तो झपाट्याने वाढतोय. आता 20 बॉलमध्ये 56 धावा करायचे आहेत. यावेळेस जर आपण पाहिले तर पडल्यानंतर अँगलने बॉल बाहेरच्या दिशेने जाताना दिसला. दिशा खराब आहे, अतिरिक्त रन मिळेल. आणि रिव्ह्यूची मागणी हे क्विकली करण्यात आलेली आहे. फिल्डिंग साईड कडून चेक केलं जाईल. बघा आतापर्यंतचा जो खेळ चाललेला आहे या सेकंड इनिंग मध्ये 74चा चेज होता. बाउंड्रीने सुरुवात झाली आणि ती बाउंड्री सोडून दिली तर त्यात नंतर काही चांगलं राहिलं नाहीये सेकंड इनिंग मध्ये टीम मॅग्निफिशियंट नवी मुंबईसाठी. बघा अजूनही जर आपण कॅल्क्युलेशन नुसार विचार केला तर यस पॉसिबल तर आहे, बट पूर्णपणे या मॅच वरती पकड मजबूत केली आहे टीम आरोही एंटरप्राइजेसने. स्पेशली अर्जुन बांगडचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण जेव्हा एखाद्या टीमचं नेतृत्व आपल्या खांद्यांवरती असतं, नेतृत्व प्लस तुमचा परफॉर्मन्स हे मॅटर करतो आणि ते कार्य त्याने केलंय. आणि निर्णय आलेला आहे. वाईट बॉल आहे. रिव्ह्यू गमावलाय. अतिरिक्त रन इथे मिळेल आणि अतिरिक्त रनच्या साह्याने स्कोर कार्डही पुढे जातोय. 19 धावा धावफलकावरती अजूनही या षटकामध्ये काही चेंडूंचा खेळ बाकी आहे, बट प्रथमेशने इम्प्रेस केलं. पॅनवरती बॉल बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर केला फटक्यामागे. डीपमध्ये फिल्डर आहेत. सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या साह्याने स्कोर कार्डही पुढे जातोय. 20 धावा धावफलकावरती, बट आता परिस्थिती अशी आहे की सिंगल डबलने कार्य साध्य होणार नाहीये. बघा स्पोर्ट्समध्ये जर आपण पाहिलं क्रिकेट हा खेळ या व्यतिरिक्तही आपण खेळ पाहिली ना, परिस्थिती ज्याप्रमाणे असते ना त्या परिस्थितीनुसार तुम्हाला खेळ करणं महत्त्वाचं राहिलंच. आणि परिस्थितीची डिमांड अशी आहे की मोठे फटके हवेत. 20 ऑन द बोर्ड. अजूनही रिमेनिंग एका चेंडूचा खेळ बाकी आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न हाही येतोय डॉट. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळही समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती धक्के लागले 4. टीम मॅग्निफिशियंट नवी मुंबई आणि क्रिकेट आज पहिल्या मॅच पासून आपल्याला पाहायला मिळते. एवढी काही हाणामारी झालेली नाहीये. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये ते मोठमोठे फटके येत आहेत. विकेट जास्त पडलेले आहेत आज दोन्ही मॅचचा उल्लेख जर आपण केला तर. आणि त्यातल्या त्यात गोलंदाजांचं वर्चस्व आज दिसतंय या सुपर 12च्या मॅचेस मध्ये. लेग स्टंपवरचा बॉल. अंपायरचा इशारा येतोय हा वाईट बॉल असेल. सुरुवात झाली आहे वाईट बॉलने. टीमची धावसंख्या 21. पाहिलं गेलं तर वाईट वाचवण्यासाठी अपीलही तिथे नंदन पाटील आणि आधी करत होते, बट कुठेतरी अंपायर्स निर्णयावरती ठाम. अतिरिक्त रन इथे मिळत आहे, बट परिस्थिती ज्याप्रमाणे आहे अतिरिक्त रनने एखाद्या रनने जास्त काही फरक पडणार नाहीये टीम आरोही एंटरप्राइजेसला. वाईट बॉल आलाय. लेग स्टंपला सोडून जाणार हा बॉल. टीमची धावसंख्या 21. 21. 18 बॉलमध्ये 53. परत एक वेळा पायातला बॉल होता. पिकअप शॉट फेकलाय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने. हा येतोय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये मारलेला आतिशच्या बॅट मधून. आतिशी सिक्सर.
हे टोटल चेज होऊ शकतं. कारण दोन क्वालिटी बॅटर्स ढोले गावाला दोन्ही हे बॅटर बिलॉंग करतात. साहिल शेख आणि आतिश घोडविंदे. सुरुवात तर केली आक्रमणाला. चांगला फटका, बॅटचा स्विंग चांगला होता, तडाखा चांगला होता. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, कमबॅक केले. आधी मडके याच्यासाठी जाणला जातो. एक बॉल स्लॉट मध्ये टाकला, त्याच्यानंतर थोडासा बॅक ऑफ द लेंथ मागे खेचला बॉल. मागील चेंडूवरती मिस्टेक जरूर झाली, बट क्विकली इम्प्रूव्हमेंट. यावेळेला ओव्हरपिच बॉल होता, कव्हर्सला उडवलाय. दोन फिल्डर धावतायत, 2 धावा इथे मिळतील असं दिसतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू केलाय आतिशने आणि 2 धावा ऍड होतील आता आतिशच्या खात्यामध्ये. डबल बरोबर टीमची धावसंख्या आकार घेते. धावा झालेल्या आहेत 29. 4 फलंदाज बाद. अजूनही प्रयत्न सुरू आहेत आतिश घोडविंदेचे. एक सिक्सरही आला, त्यानंतर या 2 धावा मिळतात. बट हे फटके आता सातत्याने हवेत. कारण जर आपण बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल पाहिलं तर रिक्वायर रेट इन कंट्रोल होता, बट त्यानंतर बॅकफुटला जात असताना कॅचिटचा कॉल केला. डीप मध्ये स्क्वेअर लेग आहे. प्रयत्न सुरू आहे आणि अगदी सहज झेल टिपलाय. आधी मडके परत एक वेळा विकेट सेलिब्रेट करतोय. फलंदाज बाद. मोठा फटका जरूर आला, बट आता आतिशला ही डगआउटची दिशा आधीने दाखवली. आणि आदिनाथ मडके काय परफॉर्मन्स राहिला या नॉकआउट मॅच मध्ये. या आधी 6 विकेट्स घेतले होते, बट त्यानंतर या मॅच मध्ये मॅच विनिंग परफॉर्मन्स असेही आपण म्हणूया, कारण 3 विकेट काढलेत. चांगली गोलंदाजी आधी मडकेची. फाईक अन्सारी न्यू बॅटर आता फलंदाजीसाठी. फाईकला करावं लागेल स्ट्राईक. प्रत्येक बॉल गणिक. 14 बॉलचा खेळ शिल्लक आणि 14 बॉल मध्ये 45 धावा करायच्या आहेत या मॅच मध्ये. साहिल 7 वर खेळतोय. फाईकला आता खातं उघडायचंय. आरो एंटरप्राइजेस काल्लेर हा संघ पकड मजबूत करतो या मॅच वर. आतिशच्या बॅटमधून एक सिक्सर आला होता या ओव्हर मध्ये, परंतु त्याच्यानंतर कमबॅक आधी मडकेचं पाहायला मिळालं. आधीने भन्नाट गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत 3 विकेट्स त्यांनी घेतल्यात. सेकंड ओव्हर मध्ये त्याच्या स्पेलच्या तो गोलंदाजी करतो आणि प्रत्येक ओव्हर मध्ये त्याच्या खात्यामध्ये विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. 14 बॉल 45 धावा. फाईक साठी हा बॉल कमी गतीने फिरवलाय. सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट. व्हेरिएशन पाहायला मिळालं. गती कमी केली होती आणि कुठेतरी फाईकही जर आपण पाहिलं तर क्विकली स्ट्रोक खेळून कंप्लीट झाले होते. बट इथे आदिनाथचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण प्रत्येकी बॉलवरती काहीतरी चेंजेस पाहायला मिळतात. शेवटचा बॉल 13-45. पायातला बॉल होता. दोन्ही पायांच्या मधून गेल्या विकेट किपरच्या हातामध्ये. ओव्हरची होते समाप्ती. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत मॅग्निफिसंट नवी मुंबईला. 45. नवी मुंबई, कारण 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये 22.5 रन पर ओव्हर बनवणं अशा परिस्थितीमध्ये फार डिफिकल्ट टास्क आहे. चला 12th मॅन पाणी घेऊन जायचंय डगआउट मधून.
ही 45 धावांची आवश्यकता आहे. यात नंतर आणखीन एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय श्रीराम स्पोर्ट्स आणि त्यांचा विपक्षामध्ये अर्जुन 11 टायगर अशी लढत यात नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅच महत्त्वपूर्ण होती बिकॉज नॉकआउट मॅच, बट या मॅचमध्ये ज्याप्रमाणे परफॉर्म करायचं होतं ते कार्य झाले नाही आहे मॅग्निफिशियंट नवी मुंबईच्या माध्यमातून. बघा अजूनही 12 मध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. स्टील आपण असं म्हणूया की अजूनही सामना पूर्णपणे संपलेला नाही आहे, बट विकेट्स ज्याप्रमाणे गेलेत आणि ज्याप्रमाणे बॉलिंग सुरू आहे, ज्या लेवलची सुरू आहे, त्या अनुषंगाने कुठेतरी फार मागे राहिली आहे टीम मॅग्निफिशियंट नवी मुंबईत. 5th ओव्हर बॉलर तयार होत आहेत. प्रथमेश राठोड. अर्जुन 11 टायगर या टीमचे सर्व खेळाडू आपल्याला आता डगआउट कडे येऊन थांबायचं आहे. तुमच्या इम्पॅक्ट प्लेअर आलाय प्रणय पाटील. अर्जुन 11 टायगर आपण रेडी राहा आणि त्याचबरोबर जय श्रीराम स्पोर्ट्स आपण देखील तयार राहायचंय पुढच्या मॅच साठी. ओरपिच बॉल होता, मिड ऑफच्या डोक्यावरून ड्राईव्ह केलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने, धावा मिळतील 4. येतोय पहिल्या बॉलवर साहिलच्या बॅटमधून चौकार. प्रयत्न अजूनही सुरू आहेत साहिलचे. बाउंड्री इथे आली आहे. आता 11 मध्ये आवश्यकता आहे 41 धावांची. असेच फटके हवेत. पहिल्या बॉलवर खणखणीत चौकार. दुसरा बॉल प्रथमेशचा. क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर, अराउंड द लेग बोल्ड केले फलंदाजाला आणि विकेट घेतली दुसऱ्याच बॉलवर. झाले आपल्या सहर्ष स्वागत. त्याचबरोबर विनोद पाटील आणि राज पाटील यांचं देखील इथे आगमन झाले. आपले सहर्ष स्वागत. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉलमध्ये 41 धावा करायच्या आहेत. पुढेच होणाऱ्या सामन्यामध्ये टीम जय श्रीराम आणि त्यांच्या विरुद्ध अर्जुन 11 टायगर. अर्जुन 11 टायगर आता आपण डगआउट जवळ येऊन थांबायचं. लगेचच मॅच सुरू केली जाईल कारण आपल्याला आज 6 मॅच कव्हर करायचे आहेत. दुसरा सामना इथे संपन्न होतोय, त्याच्यामुळे सहकार्य करा. फास्ट क्रिकेट झालं पाहिजे. 10 बॉल 41 धावा. नवीन फलंदाज सौरभ मात्रे कार्डीचा खेळाडू फलंदाजीसाठी सज्ज. पहिलाच बॉल चांगला टर्न झालाय त्याच्या विरुद्ध, सरळ विकेट कीपरच्या हातात आणि प्रथमेशच्या या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये फक्त 4 धावा आल्यात. 9 बॉल 41 धावा. बघा पण सातत्याने आधी मडकेच्या परफॉर्मन्सची चर्चा जरूर केली, बट त्यातल्या त्यात प्रथमेश राठोडने फार इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. परत एका बॉलवर उसळी घेतलीये. आणखीन एक डॉट बॉल टर्न अँड बाउन्स पाहायला मिळाला या बॉलवर. चांगला फिरतोय बॉल या खेळपट्टीवर. आता 8 बॉल आणि 41 धावा. आणि कुठेतरी आता आपण असं म्हणूया की हा सामना आरोही एंटरप्राइजेसच्या खिशामध्ये, कारण इक्वेशन फार अवघड झालंय. परत एक वेळा पेज जनरेट करत असताना गोलंदाजी इथे पाहायला मिळते. हलकीशी अपील इथे केली गेली आहे. पंचांचा इशारा, लेग बायच्या स्वरूपात ही धाव येते. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल या सेकंड लास्ट ओव्हर मध्ये. प्रथमेश राठोडचा देखील 2 ओव्हरचा स्पेल लाजवाब राखला. आदिनाथ मडकेने फार इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आणि त्या जोरावरती आरोही एंटरप्राइजेस विजयाच्या दिशेने चालली आहे. आणखीन एक डॉट बॉल आणि अशा प्रकारे 5 षटकांचा खेळही दरम्यान समाप्त झाला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 34-34 फलकावरती. आणि जर आपण विकेटचं कॉलम पाहिले तर 6 विकेट्स आतापर्यंत गेले. त्याने जो खेळ बाकी आहे येत्या एका षटकाचा जिंकण्याकरिता 40 धावा.
आरो एंटरप्राइजेस काल्हेरच्या नंदन पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या ज्या पद्धतीने त्यांनी आतापर्यंत परफॉर्मन्स केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये उल्लेखनीय राहिली आहे कामगिरी. नंदन पाटील यांनी पॉवर प्ले फोडण्यामध्ये योगदान दिलं, गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केली, अर्जुन बांगर आणि आदी मडकेने. आणि मग त्यांचा ऑल इंडिया आयकॉन खेळाडू प्रथमेश सोलापूरला बिलॉंग करतो, त्याने देखील प्रत्येक सामन्यामध्ये छाप सोडली आहे. शॉर्ट बॉलचा वापर होता, कॅचेटचा कॉल केला, डीप मध्ये स्वीपर कव्हरला फिल्डर धावतायत, प्रयत्न सुरू आहे आणि कॅचेस का अफलातून पकडलेले आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या आरो एंटरप्राइजेसने आणखीन एक फलंदाज बाद. विजयाच्या दिशेने चालली आहे. चांगला फटका आहे, बॉल हवेत आहे, दोन फिल्डर धावत आहेत, परत एक वेळा इथे झेल होण्याची शक्यता आहे. फलंदाज बाद, 8वा धक्का, विघ्नेश आउट. नवी मुंबईकडूनही, कारण ज्याप्रमाणे लीग स्टेजमध्ये त्यांनी खेळ दाखवला होता, बट या मॅचमध्ये आरो एंटरप्राइजेस अगदी सहजरित्या विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसत आहे. हॅट्रिक बॉल होता, बीट झाला अक्षय, बॅक टू बॅक 2 धक्के दिले होते आणि आता औपचारिकता आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. 34 धावा, 8 फलंदाज बाद, 5.3 ओव्हरचा खेळ संपलाय. लेग स्टंपच्या बाहेरून फिरवण्याचा प्रयत्न, अंपायरचा इशारा, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन. फारसा फरक या एक्स्ट्रा रन्सने पडणारही नाहीये. 2 सफलता वैभवला मिळालेल्या आहेत. हा फटका चांगला आहे, मिड ऑफ आतमध्ये आहे, लॉंग ऑफ रिजन मध्ये चांगला तडाखा बसलाय, बॉल चाललाय सीमा पार, येतोय षटकार. बट या 6 धावा फक्त पराभवाचं अंतरच या परिस्थितीमध्ये कमी करू शकतात. चला पुढील दोन्ही टीम डगआउट जवळ यायचं, लगेचच सामना सुरू केला जाईल. आणखीन एक चांगला फटका इथे सजवलाय, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, 1 टप्पा घेत 4 धावांसाठी चौकार. फार उशीर झाला या फटक्यांसाठी. अक्षयचा बॅटमधनं 2 चांगले फटके जरूर आलेत, बट त्यालाही ठाऊक आहे की या फटक्यांना या मॅचच्या रिझल्ट वरती जास्त फरक पडणार नाहीये. परत एक वेळा स्वीप करण्याचा प्रयत्न, हा येईल डॉट बॉल आणि हा सामना इथे समाप्त. हा सामना 28 धावेने जिंकलाय आरो एंटरप्राइजेस काल्हेर या टीम आरो एंटरप्राइजेस काल्हेर. आणि मी आमंत्रित करेन मॅग्निफिसंट नवी मुंबई या टीमचे संघमालक ओमकार लीलाधर नाईक यांना आणि त्याचबरोबर दीपक बाळाराम पाटील यांना आपण व्यासपीठावर यायचंय. आपला सन्मान आयोजकांच्या वतीने इथे केला जाईल. चला सुहास पवार, आपली लगेचच फिल्डिंग सजवायची. टॉस तुम्ही जिंकलाय. श्रीराम स्पोर्ट्सने, जय श्रीराम स्पोर्ट्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. 28 धावेने भव्य विजय इथे मिळवलाय आरोही स्पोर्ट्सने, अभिनंदन. आणि हा संघ आता पुढील फेरीत म्हणजेच सुपर 6 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ ठरलाय या TDPLच्या या 5व्या पर्वात. चला तर जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय प्रथमेश राठोड याला, ज्याने बॅटिंग करत असताना फलंदाजीमध्ये 20 धावा केल्या आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट घेतल्या. प्रथमेश राठोड इज द मॅन ऑफ द मॅच.